हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे। तर इकडं प्रियांका मस्त असं झाडलोट वगैरे करून घरातलं आवरून सगळं रांगोळी वगैरे काढते आणि मी तोपर्यंत म्हटलं पूजा वगैरे रोजची उरकून घ्यावी। रोजची पूजा वगैरे उरकून घेतली आणि त्यात आज आहे शेवटचा गुरुवार, तर त्याच्यामुळे मग दिवसभर आज कामाची गडबड राहणार। त्यात रियांश मध्ये आणि आता तो आत्ताच झोपेतून उठलेला आहे आणि स्वामींचा अभिषेक वगैरे रोजच असतो। तर आता स्वामींचा अभिषेक वगैरे झालेला आहे आणि पूजा पण उरकून घेतली। सकाळ सकाळ देवपूजा झाली की खूप छान आणि प्रसन्न वाटतं। तोपर्यंत इकडे प्रियांकाने चहा वगैरे ठेवलेला, मग चहा वगैरे घेतला आणि नंतर परत पुढच्या कामाला सुरुवात केली। आता इथे रियांशच्या आजोबांना रोज एक ग्लास दुधीचा ज्यूस असतो, तो रोज सकाळचा मी त्यांना देते करून। त्यांना ज्यूस वगैरे बनवला, तर आता पुढच्या कामांना सुरुवात केली। प्रियांकाने कोबी वगैरे चिरून ठेवलेला, मग मी पटकन भाजी वगैरे टाकायला लागले आणि प्रियांका मग म्हटली तोपर्यंत मी कपडे धुवून घेते। मग ती कपडे धुत होती, तोपर्यंत मी किचनचं आवरलं काम आणि दोघींनी मिळून केलं की पटपट कामं उरकतात। मग आम्ही पूजा मांडायला घेतली। मी तशी सकाळचीच पूजा वगैरे मांडून घेते, म्हणजे दिवसभर कसं प्रसन्न वाटतं असं। तर आता हे टायमिंग आहे संध्याकाळचं। संध्याकाळी मी परत पूजा वगैरे करून घेतली, पोथी वाचून मंत्र वगैरे सगळे झाले आणि परत संध्याकाळच्या स्वयंपाकाला तयारी चालू केली। तर पुरणपोळी वगैरे करून घेतलेल्या दुपारीच, भाजी भात आमटी, आणि आता म्हटलं खीर करावी तांदळाची। आता खीर तयार झालेली आहे। आता नैवेद्याचं ताट करून घेते आणि नैवेद्य दाखवून घेते। तर अशा पद्धतीने नैवेद्य दाखवून घेतला आणि खरंच हा मार्गशीर्ष महिना कसा संपला ना कळालं पण नाही, आणि पूजा वगैरे घरात असेल तर खरंच खूप छान आणि प्रसन्न वाटतं। तर आता इथे मी देवाऱ्यावर पण नैवेद्य दाखवून घेतला। तर आता आम्ही उपवास सोडून घेतो आणि तर असा आमचा अख्खा दिवस गेलेला आहे। आणि तर हा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला, आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।